सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. आत्तापर्यंत आपण प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंतची उदाहरणं सोडवलेली आहेत सेट्स या प्रकरणामध्ये. आता यानंतर आपण पाहणार आहोत ऑपरेशन ऑन सेट्स हा नवीन टॉपिक. तर ऑपरेशन म्हणजे क्रिया, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणजे गणितीय क्रिया. आता अंकावरती क्रिया कुठल्या केल्या जातात? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. पण सेट्सवरती दोनच क्रिया आहेत. एक म्हणजे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स आणि दुसरी आहे युनियन ऑफ टू सेट्स. तर ऑपरेशन्स ऑन सेट्स नंबर 1, intersection of two sets. आता यामध्ये जर दोन सेट घेतले आपण, आता इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स, समजा A and B are two sets, then intersection of two sets is denoted by A intersection B. आता याचं उदाहरण घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. समजा A इक्वल टू 1 3 5 7, B इक्वल टू 1 5 9 10. देन A इंटरसेक्शन B इक्वल टू, आता कसं करायचं, त्या दोघांमध्ये कॉमन कोण कोण आहे? इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे. मग दोघांमध्ये कॉमन कोण कोण आहे? 1 आणि 5. तर अशा प्रकारे दोन सेटमधला इंटरसेक्शन दाखवता येतं. दुसरं उदाहरण घेतलं, P इक्वल टू A B C D and Q इक्वल टू A F D H. आता यामध्ये मग P इंटरसेक्शन Q इक्वल टू, मग कॉमन काय काय आहे यामध्ये? पहा, इथं A आहे, इथं A आहे, इथं D आहे, इथं D आहे. म्हणजे काय आलं? A D. म्हणजे इंटरसेक्शन म्हणजे दोन्हीकडं कॉमन असलेले इलेमेंट्स. तर यामध्ये दोनच इलेमेंट कॉमन आहेत. आता हेच आपणाला गुणधर्म पद्धती म्हणजे सेट बिल्डर फॉर्म आपण पाहिलेला आहे. सेट बिल्डर फॉर्म आणि रोस्टर मेथड. तर सेट बिल्डर फॉर्म म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. त्याचं दुसरं नाव आहे रूल मेथड. मग रूल मेथडनं हा कसा दाखवता येईल? समजा A इक्वल टू 1 2 3, B इक्वल टू 1 5 7. मग A इंटरसेक्शन B इक्वल टू काय होईल? 1, कारण इथं दोन्हीकडे काय आहे? एकच कॉमन आहे. मग A इंटरसेक्शन B इक्वल टू, अँड इन रूल मेथड काय होईल? X is such that X belongs to A and X belongs to B. म्हणजे याचा अर्थ कसा की हा जो A इंटरसेक्शन B मधला जो इलेमेंट आहे तो A मध्ये आहे आणि B मध्ये सुद्धा आहे. अँड ह्या शब्दाला फार महत्त्व आहे, असा रिकामे जागेसाठी विचारू शकतात. तर असं झालं पहिलं इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. नंतर आहेत प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स. तर त्या पान नंबर 12 वरती दिलेल्या आहेत. ते कसं सांगता येईल पहा. प्रॉपर्टीज ऑफ intersection
ऑफ सेट्स. पहिले आहे ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. याचा अर्थ काय की ए आणि बीचं इंटरसेक्शन घेतलं काय आणि बी आणि एचं इंटरसेक्शन घेतलं काय, त्या इंटरसेक्शन सेटमध्ये काही फरक पडणार नाही. अशा प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज पाठ करा. पान नंबर 12 वरती आहेत, त्या तुम्ही लिहून काढा, त्या रिकाम्या जागेला विचारल्या जातात. आता दुसरा आहे प्रकार म्हणजे डिसजॉइंट सेट्स. आता डिसजॉइंट सेट्स म्हणजे काय की दोन्हीमध्ये काही कॉमन इलेमेंट असत नाही. म्हणजे ए इक्वल टू 1 2 3 अँड बी इक्वल टू 4 5 6. तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे का? कॉमन काहीही नाही. याला म्हणायचं डिसजॉइंट सेट. देअरफॉर in set A and B there is no common element in this given set, therefore A and B are called disjoint sets. नंतर दुसरा आहे, तर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे युनियन ऑफ टू सेट्स. आता युनियन ऑफ टू सेट्स हे कसं दर्शवलं जातं? समजा हे यू अक्षरानं दर्शवलं जातं. म्हणजे ए युनियन बी हा यू म्हणजे युनियन ऑफ टू सेटसाठी दाखवलं जातं. एक उदाहरण घेऊया आपण. समजा ए इक्वल टू 1 2 3 बी इक्वल टू 3 4 5. मग ए युनियन बी कसं होईल? ए युनियन बी इक्वल टू दोन्ही संचामधील घटक एकत्र मांडायचे. 1 2 3 4 आणि 5. अशा प्रकारे दोन्ही संचातील घटक एकत्र मांडायचे. मग समजा दुसरं उदाहरण घेऊया आपण. पी इक्वल टू ए बी सी and Q equal to C D E. मग P युनियन Q कसा होईल? तर दोन्ही सेट मधला एकत्रीकरण काय होईल? मग ए बी सी, सी डबल आल्या म्हणले ह्याचं नाही, डी आणि ई. अशा प्रकारे P आणि Q मधील युनियन आपणाला दाखवता येईल. तिसरं उदाहरण घेऊया. M इक्वल टू 4 5 6 n इक्वल टू 7 11 12. मग काय होईल? m युनियन n इक्वल टू 4 5 6 7 11 12. युनियन मध्ये काय येतात इलेमेंट? युनियन मधले पहा इलेमेंट कसे आहेत? आता 4 5 6 हा m मधला आलेला आहे, 7 11 12 n मधला आलेला आहे. म्हणजे या सेटमध्ये एलिमेंट कसे आहेत? m किंवा n मधले आहेत. म्हणजे फ्रॉम m और n. या ठिकाणी और ह्या शब्दाला फार महत्त्व आहे रूल मेथडनं लिहिताना. मग रूल मेथडनं कसं लिहायचं? m युनियन n इक्वल टू x is such that x belongs to a or x belongs to m or x belongs to n. अशा प्रकारे आपणाला ह्या ठिकाणी और हा शब्द महत्वाचा आहे. इथं काय आलेला आहे? अँड आलेला आहे. तसं इथं काय आलेलं आहे? और आलेला आहे. तर अशा प्रकारे आपणाला सांगता येईल. इथं पहा अँड म्हणजे काय? ए आणि बी मधला. म्हणजे हा ए इंटरसेक्शन बी सेट झालेला आहे, तो ए आणि बी मधील आहे. आणि इथं कसं आहे? एक एम किंवा एन. तर अँड आणि ऑर मधला लक्षात फरक ठेवा. अशा प्रकारे 3 ऑपरेशन्स आपली 2 ऑपरेशन झाले. एक युनियन आणि पहिलं इंटरसेक्शन. डिसजॉइंट सेट सुद्धा ऑपरेशन आहे, पण त्या ठिकाणी एकही कॉमन इलेमेंट असत नाही, त्याला डिसजॉइंट सेट म्हणतात. आता नंबर ऑफ इलेमेंट्स
नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. मग काय होईल नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट? समजा ए इक्वल टू 7, 11, 13, 14, 16. यामध्ये एलिमेंट किती आहेत पहा बरं. 1, 2, 3, 4, 5. मग एन ऑफ ए इक्वल टू किती येणार आहे? 5. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण समजा बी इक्वल टू 7, 13, 17, 20, 25, 27, 29. यामध्ये एलिमेंट किती आलेत पहा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एन ऑफ बी बरोबर 7 आलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी दुसरं उदाहरण झालेलं आहे. नंबर ऑफ एलिमेंट अशा प्रकारे सांगता येईल. आता यानंतर यावरचं सूत्र महत्वाचं आहे. समजा फॉर ए अँड बी सेट्स काय सूत्र आहे? तर नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स दॅट इज एन ऑफ ए युनियन बी आणि एन ऑफ ए इंटरसेक्शन बी यामध्ये संबंध दाखवणार एक सूत्र आहे. ते पहा. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. अशा प्रकारे हे दाखवता येतं. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. अशा प्रकारे हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला फार महत्त्वाचा आहे. आता आपण शेवटचा प्रॅक्टिस सेट 1.4 घेणार आहोत. काय आहे प्रॅक्टिस सेट? .4 पहा. पहिलं गणित सोपं आहे. इफ एन ऑफ ए इक्वल टू 15 एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू 29 एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 7 देन एन ऑफ बी इक्वल टू क्वेश्चन मार्क. एन ऑफ बी ची किंमत काढायची आहे. पहा एन ऑफ ए 15 आहे. एन ऑफ ए युनियन बी 29 आहे. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 7 आहे. उत्तर कसं सूत्र लिहायचं पहिल्यांदा. एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग एन ऑफ ए युनियन बी किती आहे? 29. एन ऑफ ए किती आहे? 15. एन ऑफ बी काढायचा आहे. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 7. मग 29 बरोबर 15 आणि 7. 15 मधून 7 गेले राहिले 8 अधिक एन ऑफ बी. 8 इकडं घ्या ते वजा होतील. 29 वजा 8 बरोबर एन ऑफ बी. 29 वजा 8 किती राहिले? 21 एन ऑफ बी. म्हणून उत्तर काय आलं? म्हणून एन ऑफ बी इक्वल टू 21. अशा प्रकारे हे उदाहरण झालेलं आहे पहिलं गणित. आता दुसरं गणित. दुसरं गणित कसं आहे पहा. सोपं आहे. इन हॉस्टेल देयर आर
125 students, out of which 80 drink tea, 60 drink coffee, and 20 drink टी अँड कॉफी. पहा या ठिकाणी अँड शब्द आला, महत्वाचा आहे. टी अँड कॉफी बोथ. फाइंड द number of students who do not drink tea or coffee. तर अशा प्रकारे हे उदाहरण आहे. आता 125 म्हणजे काय घ्यायचं, एन ऑफ यू घ्यायचा, कारण की शाळेतील सर्व विद्यार्थी म्हणजे त्या हॉस्टेलमध्ये सर्व विद्यार्थी म्हणजे त्याचा काय झाला, विश्वसंच युनिव्हर्सल सेट. आन्सर मग एन ऑफ यू इक्वल टू 125. नंतर मग काय आहे, 80 ड्रिंक्स टी. मग स्टुडंट्स हू टेक ड्रिंक यासाठी काय सेट म्हणायचा, ए. म्हणजे काय म्हणायचं, लेट ए बी सेट फॉर ड्रिंकिंग टी. ए बी सेट फॉर ड्रिंकिंग टी ऑफ स्टुडंट्स. म्हणजे ए हा सेट काय झाला, चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा, किंवा हू असं म्हणतात. लेट ए बी सेट हू टेक ड्रिंक, सॉरी एक मिनिट, किंवा या ठिकाणी जर आपण सोपं वाक्य करूया, जरा सोपं वाक्य करूया. ए द सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग टी, therefore n of a equal to 80. कारण की 80 विद्यार्थी काय करतायत, टी घेत आहेत. नंतर बी घ्यायचा, बी द सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग कॉफी, therefore n of b equal to 60. म्हणजे कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा सेट. नंतर काय आहे, 20 काय आहे, दोन्ही घेणारे. अँड म्हटलं की काय घ्यायचं, इंटरसेक्शन, आपण पाहिलेलं आहे. therefore 8 intersection B set of students drinking tea and coffee
अँड म्हटलं की काय इंटरसेक्शन. Therefore n of A intersection B equal to 20. अशा प्रकारे आपणाला सांगता येईल. आता मग आपणाला सूत्र माहित आहे तर सूत्राचा वापर करायचा. n of A union B. आता A union B म्हणजे काय? The number of students who take T or copy. The number of set, sorry, the set A union B is number of students who drink टी और कॉफी. पहा या ठिकाणी और म्हटले की युनियन, मग ती किंमत मिळेल आपल्याला. मग एन ऑफ ए युनियन बी इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग एन ऑफ ए किती होईल? एन ऑफ ए किती आहे? 80. एन ऑफ बी किती आहे? 60. ए इंटरसेक्शन बी किती आहे? 20. मग 140 वजा 20. 140 वजा 20 किती आले? 120. हे काय आलं? एन ऑफ ए युनियन बी. मग आता आपल्याला काय विचारलं आहे? हू डू नॉट टेक टी ऑर कॉपी. डू नॉट टेक म्हणजे की 125 मधून वजा करायचं. Therefore the number of students who do not drink tea or coffee equal to n of u minus n of a union b. मग 125 मधून 120 काय करायचे? वजा करायचे. इथे उत्तर आलं 5. उत्तर किती आलं? 5 आलेलं आहे. अशा प्रकारे दुसरं उत्तर आलेलं आहे. आता तिसरं उदाहरण घेऊया आपण. तिसरं उदाहरण. इन अ competitive exam 50 students passed in English, 60 students passed in mathematics, 40 students passed in both the subjects. None of them fail in both the subjects. Find
फाइंड काय म्हणलेलं आहे, फाइंड द नंबर ऑफ students who passed at least one of the subjects. कमीत कमी एका विषयामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. एकही विद्यार्थी नापास झालेला नाही. मला सांगा आता इथं काय एकही विद्यार्थी नापास झालेला नाही, त्यामुळे उदाहरण सोपं आहे. आता काय करायचं, लेट ए set A, sorry, let set A equal to the number of students passed in English. Therefore n of A equal to 50. n of A equal to काय येणार, 50 येणार. नंतर set B the number of students passed in mathematics. Therefore n of B equal to 60. 40 कसे आहेत, बोथ सब्जेक्ट. बोथ म्हटलं की काय येणार आहे, इंटरसेक्शन. काय येणार आहे, इंटरसेक्शन. मग काय म्हणायचं, सेट A intersection B equal to the number of students passed in English and mathematics. Therefore n of A intersection B equal to 40. परत पहा, A काय सेट मांडला, the number of students passed in English, that is n of A equal to 50. त्यानंतर इथं सेट B म्हटलं पाहिजे, सेट B. Set B equal to the number of students passed in mathematics. Therefore n of B equal to 60. And the set A intersection B काय, the number of students passed in English and mathematics. Therefore n of A intersection B equal to 40. मग सूत्र वापरायचं, n of A union B equal to n of A plus n of B minus n of A intersection B. That is 50 plus 60 minus 40. 50 काय आहे इथं पहा, 50 n of A 50 घेतला, 60 काय आहे n of B 60 घेतला, 40 इथं. मग 6 5 11 110, 110 वजा 40 किती आले, 70 आलं. उत्तर किती आलं, 70. अशा प्रकारे n of 70 students, therefore 70 students are passed in English or mathematics. अशा प्रकारे हे उत्तर महत्त्वाचं आहे. आता आपण शेवटचं गणित घेऊया, 5वं.
पाचवे आता प्रश्न लिहित नाही, कसं आहे, ऑब्झर्व द गिव्हन वेग डायग्राम राईट द फॉलोइंग सेट्स. सेट्स आपण फक्त लिहूया. हा ए सेट, हा बी सेट आणि हा युनिव्हर्सल सेट. ए सेट काय आहे, एक्स वाय झेड, आणि इथं इंटरसेक्शनमध्ये कोण आहे, यम आणि यन. बी सेट काय आहे, पी क्यू आणि आर, आणि बाहेर कोण आहे, एस आणि टी. आता सांगा ए सेटमध्ये कोण कोण येईल, तर लाल रंगामध्ये असणारे सर्व सेट कोण कोण आहे, एक्स वाय झेड यम यन ए सेटमध्ये. बी म्हणजे काय, तर काळ्या रंगाच्या सर्कलमध्ये असणारे कोण कोण आहे, यम यन पी क्यू आणि आर. त्यानंतर मग तिसरं विचारलेलं आहे ए युनियन बी. मग ते सोपं आहे, एकत्रित मांडायचे फक्त हे दोन्ही सेट, एक्स वाय झेड यम यन पी क्यू आणि आर असे मांडायचे, काय अवघड नाही. नंतर पुढचं ए युनियन बी झालं. आता यू सेट, यू म्हणजे आयतामध्ये असणारे सर्व, हा एक्स वाय झेड यम यन पी क्यू आर एस आणि टी, किंवा इथं पुढं लिहूया आपण पी क्यू आर एस टी. यू झाला, काय अवघड आहे का, नाही. नंतर मग ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्या लाल रंगामधले सोडून राहिलेल्या युनिव्हर्सल सेटमधले, म्हणजे कोण येणार, पी क्यू आर एस आणि टी. नंतर विचारलेलं आहे बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे ह्या काळ्या रंगातले सोडून बाकीचे, एक्स वाय झेड एस टी. आता राहिला ए युनियन बी, इथं लिहितो पहा मी, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट कोण कोण येणार त्यामध्ये पहा. तर ए युनियन बी काळ्या आणि लाल रंगातले आर सोडून राहिलेले कोण कोण आहे, एस आणि टी. अशा प्रकारे आपणाला हे उदाहरण सोडवता येईल. आता मी तुम्हाला काम सांगतो पहा मी, की पान नंबर 12 आणि पान नंबर 12 मध्ये पहा प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स आहेत, आणि पान नंबर 14 याच्यावरती प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ सेट्स आहेत. प्रत्येकी 6 किंवा 6, पहिले 7 आहेत नंतर 6 आहेत, त्या व्यवस्थित लिहून काढा. परीक्षेसाठी त्या विचारली जातात, रिकाम्या जागासाठी विचारल्या जातात. तर सर्वांनी याचा उपयोग करून तुम्ही लिहून काढा त्या सर्व प्रॉपर्टीज, ही उदाहरणं सोडवा. अशा प्रकारे पहिलं प्रकरण पूर्ण झालेलं आहे, 1.4 पूर्ण झालेलं आहे. तर सर्वांनी अभ्यास करा, अभ्यासात वेळ घालवा, आणि अभ्यासात वेळ घालवल्यानंतर काय होईल, की आपला अभ्यास पूर्ण होईल. तर सर्वांनी अभ्यासात वेळ घालवा, बाहेर फिरू नका. या ठिकाणी मी